डॉक्टरकडे पहिल्यांदा गेल्यानंतर मला डॉक्टरांचं बोलणं बोर वाटायला लागलं, कारण इतक्या त्यांनी बायोडाटा विचारलं की माझं डोकं दुखायला लागलं. म्हणजे जास्त खोलात मी एकदम डीपमध्ये कसं काय असं काय वगैरे तुम्ही. आणि पावसाचं वातावरण झालं म्हणजे वातावरण झालं आणि पाऊस पुढं असं हिशोबाने आम्हाला वाटलं आम्हाला औषध द्या तर आम्हाला तर जाऊ दे. पण शेवटी त्या डॉक्टरांनी दिलेलं औषध हे माझ्या मुलासाठी एकदम सुरुवातीला तर चांगलं जाणवलेलं आहे. परंतु इथल्या ज्यावेळेस मी गोळ्या चालू केल्या त्यावेळेस माझ्या मुलाचा चेहरा एकदम नॉर्मल असल्यासारखं जाणवायला लागला. म्हणजे चेहऱ्यावरची जी त्वचा होती ती एकदम व्यवस्थित जाणवायला लागली आणि त्याच्या डोळ्यात जो स्त्राव येत होता तो स्त्राव सुद्धा बंद झालेला आहे आणि त्याच्या बोलण्यामध्ये फरक पडायला लागलेला आहे. म्हणजे बोलण्याची गती आहे. आणि सकाळी इतर या गोळ्या चालू करण्याच्या आधी तो लवकर उठत नसायचा. त्याला आम्हाला उठवावं लागायचं, 10-11 वाजता उठायचा. आणि परंतु या गोळ्या ज्यावेळेस चालू केल्या मी त्यावेळेस तो मुलगा आपोआपच नॅचरलीच म्हणजे त्याच्या सकाळी लवकर उठणं आणि झोपायला सुद्धा त्याला कंटाळा आला. आपल्याला सुद्धा कंटाळा आता टेकून झोपवास वाटतं तशा प्रकारची त्याला सुद्धा कंटाळा जाणवायला लागला. तो बरोबर ऑटोमॅटिक 10च्या आसपास झोपी जातोय आणि आधी झोपत नव्हता परंतु आता झोपायला लागला. सकाळी लवकर म्हणजे 8च्या दरम्यान उठतो आणि शाळेत सुद्धा जायचं म्हणतो.